सो आज आपण बघणार आहोत टाईप ऑफ टिश्यू. ओके, सो 4 टाईप ऑफ टिश्यू आहेत: इपिथेलियल, कनेक्टिव्ह, मसल्स आणि नर्वस. ओके, इपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, मसल्स आणि नर्वस. ओके, सो आपण फर्स्ट बघणार आहोत एपिथेलियल टिश्यू. ठीक आहे, तर याची याची हे काय डेफिनेशन: कव्हर द बॉडी सरफेस लाईन, इंटरनल कॅव्हिटी अँड फॉर्म ग्लॅन्स. आता याचा अर्थ काय मराठीमधून? तर हे शरीरातील संरक्षण करणारे टिश्यू आहेत. हे शरीराच्या बाहेरील पृष्ठभागावर तसेच अंतर्गत अवयवांच्या आतल्या पोकळ्यांवर आढळते. म्हणजे काइंड ऑफ कव्हरिंगचं काम करतं हे, आणि कव्हर पण करतं आपल्या मधल्या ऑर्गन्सला, प्लस प्रोटेक्ट पण करतं त्या ऑर्गन्सला. सो मी जसं स्क्रीनवर दाखवते आता, हे एपिथेलियल टिश्यू या फॉर्म मध्ये असतात. ठीक आहे, सो हे कव्हरिंग आहे बॉडीचं. ओके, कव्हर करतात बॉडीला, आणि जे इंटरनल ऑर्गन असतात का त्यांना हे मीन्स प्रोटेक्शन पण देतात. ओके, तर सेलचा शेप कसा असतो आणि त्याचे नंबर्स ऑफ लेयर्स किती असतात. ठीक आहे, सेलचा शेप कसा असतो? स्क्वॅमस साईज. ठीक आहे, तर त्याचे नंबर ऑफ लेयर किती असतात? सिम्पल इन द सेन्स की सिंगल लेयर्स मध्ये असतात हे सेल. आणि हे सेल्स कसे असतात? फ्लॅट थिन सेल्स असतात. ठीक आहे, फ्लॅट थिन सेल्स लाईक लाईन्स. ओके, लाईक टाइल्स सॉरी, फ्लॅट थिन सेल्स लाईक टाइल्स, आणि सिंगल लेयर्स मध्ये असतात. तिथं तुम्हाला स्क्रीनवर फोटो दिसत असेल. ठीक आहे, ठीक आहे, क्युबायडल तर तुम्हाला समजून जाईल क्युबायडल म्हणजे काय. सो क्यूब शेप्स असतात, हे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय तसे क्यूब सेल्स असतात. अबाउट इक्वल इन हाईट अँड विड्थ. हाईटला पण सेम असतात, लांबीला पण सेम असतात, आणि रुंदीला पण सेम असतात. ठीक आहे, तुम्हाला जसं दिसतंय स्क्रीनवरती. ठीक आहे, आणि स्ट्रेटिफाईड मल्टिपल लेअर ऑफ द सेल. हे क्युबायडलचे हे किती असतात लेयर्स? हे मल्टिपल लेयर्स असतात. ठीक आहे, आणि हे कॉलम लाईक सेल्स टॉलर दॅन दे आर विड्थ. म्हणजे नाही का, त्याची रुंदी तेवढीच असते, पण त्याची हाईट ती असते, ती मोठी असते. ठीक आहे, कॉलम सारखी. ही कॉलम्स कॉलमिनार, क्युबॉइडल आणि स्क्वॅमस. ठीक आहे, सेलचे शेप 3 आहेत, आणि त्यांचे जे लेयर्स आहेत ते पहिली जी आहे ती सिंगल लेअर असते. ओके, आणि जी दुसरी लेअर आहे ती मल्टिपल लेअर असते सेलची. समजलं तुम्हाला? काही समजलं नसेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये परत समजून सांगेल. ठीक आहे, एवढं समजलं तुम्हाला सेलचा शेप कसा असतो, इपिथेलियल सेलचा शेप कसा असतो, आणि त्याचे लेयर्स किती असतात. ओके, आता नेक्स्ट. सो गाईज, नेक्स्ट कनेक्टिव्ह टिश्यू. सो कनेक्टिव्ह टिश्यूची डेफिनेशन काय? प्रोव्हाइड सपोर्ट, प्रोटेक्शन अँड कनेक्टिव्ह टिश्यू प्रोव्हाइड सपोर्ट, कनेक्टिव्ह टिश्यू अँड ऑर्गन. ठीक आहे, याचं मराठीमधून काय एक्सप्लेनेशन: शरीरातील विविध टिश्यू व अवयवांना एकमेकांशी जोडणे, आधार देणे व संरक्षण करणे यासाठी जे टिश्यू कार्य करतात त्याला कनेक्टिव्ह टिश्यू असे म्हणतात. याचे जे वर्ड्स याच्यामध्ये जसं डेफिनेशन आहे की कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, तर एकमेकाला मीन्स कनेक्ट करतात किंवा मग अवयवांना एकमेकांशी जोडून ठेवतात, त्याला आपण कनेक्टिव्ह टिश्यू असे म्हणतो. ओके, त्याचे एक्झाम्पल काय? कार्टिलेज, बोन्स आणि ब्लड. ओके, कनेक्टिव्ह टिश्यूचे एक्झाम्पल्स काय काय आहे? कार्टिलेज, बोन आणि ब्लड. कार्टिलेज म्हणजे काय? जे बोन्सला जे कनेक्ट करून ठेवतात त्याला म्हणतात कार्टिलेज. ठीक आहे, कार्टिलेज हे फ्लेक्सिबल असतात आणि सपोर्टिव्ह असतात. ओके, जेव्हा आपण हात फोल्ड करतो किंवा मग पाय पण फोल्ड करतो तेव्हा तिथे काय असतात? कार्टिलेज असतात. ओके, बोन्स प्रोव्हाइड द सपोर्ट अँड प्रोटेक्शन. बोन पूर्ण बॉडीला काय प्रोव्हाइड करतात? सपोर्ट आणि प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतात. तर हे पण एक कनेक्टिव्ह टिश्यूच आहेत. आणि ब्लड मध्ये काय काय असतं? ट्रान्सपोर्ट, न्यूट्रिएंट, गॅसेस अँड वेस्ट. ओके, सो ब्लड मधून आपण काय काय ट्रान्सपोर्ट करू शकतो? आपण जे खाल्लेलं आहे त्याचे न्यूट्रिएंट, गॅसेस आणि वेस्ट इन द सेन्स की O2 जो असतो तो वेस्ट मटेरियल, तो पण आपण ब्लड थ्रू आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. तर काय आहे कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय? तर शरीरातील विविध टिश्यूंना जोडून ठेवायचं काम हे कनेक्टिव्ह टिश्यू करत असतात. त्याचे एक्झाम्पल काय काय आहे? कार्टिलेज, बोन्स आणि ब्लड. समजलं? नेक्स्ट आहे मसल्स. ओके, मसल्स टिश्यू. सो अलाउ फॉर मुवमेंट अँड कॉन्ट्रॅक्शन इन डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. आता याच्यामध्ये काय याच्यामध्ये मसल्स मध्ये काय, तुमची पूर्ण बॉडी ही मसल्सने कव्हर आहे. राईट, सो शरीरातील हालचाल घडवून आणणे व आकुंचन आणि प्रसारण करण्याची क्षमता असलेले टिश्यू म्हणजे मसल्स टिश्यू. आता हे आकुंचन आणि प्रसारण का सांगितलं? कारण की हार्ट जे आहे ते आकुंचन पावते आणि कॉन्ट्रॅक्शन होतं आणि रिलॅक्सेशन होतं त्याचं. सो ते पण एक मसल आहे. हार्ट एक मसल आहे. ठीक आहे, सो
शरीराची हालचाल मीन्स आपली बॉडी जी हालचाल करते ना ते मसल्स थ्रूच करते आणि ते मसल त्याला मसल्स टिश्यू म्हणतात. ठीक आहे. शरीराची हालचाल घडून आणणारे व कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन करण्याची क्षमता असलेले टिश्यू म्हणजे मसल्स टिश्यू. ओके. ही आहे इंग्लिश मधली डेफिनेशन, ही आहे मराठी मधली डेफिनेशन. ओके. मला आधीच सांगितलं की टाइप्स काय काय त्याचे, कार्डियक, स्मूथ आणि स्केलेटन. ओके. कार्डियक मध्ये काय, मसल्स फाउंड इन हार्ट. ओके. हार्ट मध्ये ज्या मसल्स फाउंड असतात त्याला कार्डियक मसल्स असं म्हणतात. का त्याच्यानंतर स्मूथ मसल्स ज्यांना आपल्या ऑर्गन जे असतात ना, जसे ब्रेन झालं, स्टमक, त्याच्यानंतर जे लिव्हर वगैरे जे ऑर्गन्स आहेत, ऑर्गन्स त्याला प्रोटेक्ट जे करतात ना, तर त्याला म्हणतात स्मूथ मसल्स. आणि स्केलेटन मसल्स जे आपले बोन्स असतात, बोन्स त्यांची जी मुवमेंट आहे ती फ्लेक्सिबल करण्याचं काम कोण करतं, स्केलेटल मसल. ओके. कार्डियक मसल, स्मूथ मसल, स्केलेटल मसल. समजलं. सो लास्ट आहे न्यूरॉन्स. ओके. न्यूरॉन्स म्हणजे काय, ट्रान्समिट इलेक्ट्रिक सिग्नल अँड ॲबिलिटी कम्युनिकेशन थ्रू द बॉडी. ओके. सो जे इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात ते आपल्या बॉडी थ्रू पास करतात त्याला म्हणतात नर्वस टिश्यू. ओके. सो जे इलेक्ट्रिक सिग्नल्स असतात ते स्वीकारणे, संदेश वहन करणे, शरीराच्या विविध क्रिया नियंत्रित करणे याचं कोण काम करतं, न्यूरॉन्स. ठीक आहे. कुठे कुठे असतात ते, मेंदू मीन्स ब्रेन, मज्जारज्जू स्पायनल कॉर्ड, मज्जातंतू न्यूरॉन्स. ओके. समजलं. सो न्यूरॉन्स काय आहे, ट्रान्समिट इलेक्ट्रिकल अँड केमिकल सिग्नल्स फॉर कम्युनिकेशन. ठीक आहे. जे बॉडीमध्ये जितके पण आपले न्यूरॉन्स आहेत ते इलेक्ट्रिक सिग्नल मीन्स पास ऑन करतात आणि त्यानुसार कम्युनिकेशन करतात. ठीक आहे. आणि हे न्यूरोलॉजी काय, प्रोव्हाइड द सपोर्ट, प्रोटेक्शन अँड नरिशमेंट टू न्यूरॉन्स. ओके. सो दिस ऑल हॅज टाइप्स ऑफ टिश्यू. ओके. तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि मी तुम्हाला साईड बाय साईड जे पण दाखवलेलं आहे त्याचे पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. ओके. बाय.